जुलै 2022 पासून आज तागायत प्रलंबित असणारे 60 मंजूर दावे कार्यक्रमाद्वारे जाहीरपणे वाटप करा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालेंदर पावरा, वडगाव अध्यक्ष राहुल चव्हाण, गोपाल भंडारी, आकाश तडवी, टीनू पावरा, प्रदीप पावरा, योगेश पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या निवेदनात म्हणण्यात आले आहे की शहादा तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले वनदावे तात्काळ मंजूर करून निकाली काढावेत। यासाठी बिरसा फायटर्ससह प्रलंबित वनदावेदारांनी शहादा विभागीय कार्यालयासमोर दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी ठिय्या आंदोलन केले होते। काही गावनिहाय प्रलंबित वनदावे शहादा 112 आयुक्त कार्यालय नाशिक, 129 जिल्हाधिकारी नंदुरबार, 51 उपविभागीय कार्यालय शहादा, 4 तहसील कार्यालय शहादा, 75 मंजुरीसाठी प्रलंबित वडगाव 344, चांदसैली 131, दूधखेडा 58, लंगडी 179, सटीपाणी 300, मानमोळ्या 77, नवानगर 40, भोंगरा 25 व मलगाव येथील संबंधित कार्यालयाकडून हरवलेले 149 असे एकूण 1303 प्रलंबित वनदावे मंजूर करून तात्काळ निकाली काढण्याची मागणी करण्यात आली। अधिकारी आंदोलनस्थळी येऊन आपल्या मागणीनुसार विभागीय वनहक्क समितीची बैठक घेऊन लवकरच वनदावे निकाली काढू व बैठकीवेळी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येईल असे लेखी आश्वासनानंतर प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। मंजूर वनदावे प्रमाणपत्र वाटताना संबंधित अधिकारी व प्रतिनिधी हे वनदावेदारांकडून प्रत्येकी 2000 रुपये मागतात अशी तक्रार निदर्शनास आणून दिली होती। वनदावे प्रमाणपत्र वाटप पारदर्शक व्हावे म्हणून मंजूर 60 वनदावे कार्यक्रमाद्वारे जाहीरपणे वाटप करण्यात यावेत अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी अजय भरसट, धुळे। शहादा तालुक्यातील 20 ते 25 गावातील वनपट्टे मंजूर करण्यात यावेत म्हणून आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय प्रांत अधिकारी शहादासमोर 20 डिसेंबर 2023 रोजी ठिय्या आंदोलन केलेलं होतं। या ठिय्या आंदोलनामध्ये प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर आम्ही ठिय्या आंदोलन मागे घेतलं। त्या ठिय्या आंदोलनामध्ये वनदावेदारांची अशी एक तक्रार होती की हे मंजूर वनदावांची प्रमाणपत्रे वाटत असताना संबंधित अधिकारी त्याचबरोबर जे काही दलाल असतात त्यांच्याकडून प्रत्येकी 2000 रुपये वनदावेधारकांकडून उकडण्यात येतात, भ्रष्टाचार केला जातो असा त्यांचा आरोप होता। आमची आता अशी मागणी आहे की हे मंजूर वनदाव्यांचे प्रमाणपत्रे जाहीरपणे कार्यक्रमाद्वारे वाटप करण्यात यावेत जेणेकरून प्रशासनाची सुद्धा पारदर्शकता दिसेल व यामध्ये भ्रष्टाचार होत नाही, शून्य पैशानी ही प्रमाणपत्रे मिळतात असा जनतेमध्ये चांगला संदेश जाईल म्हणून एक कार्यक्रमद्वारे जाहीरपणे हे प्रमाणपत्र वाटण्यात यावेत अशी आम्ही माननीय प्रांताधिकारी शहादा यांच्याकडे मागणी केलेली आहे। धन्यवाद। जय बिरसा।